नमस्कार. गेली अनेक वर्ष तुम्ही मला ओळखत आहात आणि रांगोळीचा माझा हा प्रवास जवळपास 25 वर्षापेक्षा जास्त जुना आहे. रांगोळीमध्ये असंख्य गोष्टींबद्दल मी खूप अभ्यास केलेला आहे. कदाचित तुम्हाला हे माहिती असेलच. प्रयत्न आता करत आहे की एक 25व्या वर्षानिमित्त आपण काहीतरी मोठं करूयात आणि हे मोठं म्हणजे महाराष्ट्रासंदर्भातली एक खूप छान आणि उत्तम असं आपण एक मोठी स्पर्धा. पहिलं वर्ष आपलं आहे हे महिलांसाठी समर्पित आपण करत आहोत आणि याची सुरुवात ही आपण 1 मार्चपासून करणार आहोत. 1 मार्चला याचं रजिस्ट्रेशन चालू होईल आणि त्याचबरोबर साधारणपणे 11 तारखेपासून आपला हा वर्ग सुरू होणार आहे. आपण त्यांना 20 दिवस मोफत रांगोळीचं प्रशिक्षण देणार आहोत आणि हे प्रशिक्षण झाल्यानंतर एवढंच नाही तर याच्यापुढे आणखी काही 5-7 दिवस गेल्यानंतर त्याची एक आणखी मोठी परीक्षा आपण घेणार आहोत. ती म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातून एक कलाकार आपण निवडणार आहोत. त्या प्रत्येक जिल्ह्यातून एक कलाकार निवडल्यानंतर त्यालासुद्धा छोटंसं काहीतरी गिफ्ट आपण नक्कीच देणार आहोत आणि त्या प्रत्येक जिल्ह्यातून जे काही कलाकार आपण निवडले त्यांची एक मोठी स्पर्धा आपण पुण्यामध्ये 6 एप्रिल 2025 या दिवशी आपण घेणार आहोत. तत्पूर्वी काही वेगवेगळ्या गोष्टींचं आपण नियोजन करत आहोत आणि त्या नियोजनामध्ये मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर तेवढंच काम करावं. या कामामध्ये खूप काही मोठ्या गोष्टी अजिबात नाही आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की आपण इरा रांगोळी आर्ट्सबरोबर गेले बरेच दिवस किंवा माझ्याबरोबर तुम्ही जोडले गेलेले आहात आणि हे तुम्हाला फक्त बाकी लोकांबरोबर तुम्हाला शेअर आउट करायचं आहे जेणेकरून ते या स्पर्धेसाठी किंवा या एकंदरीत उपक्रमासाठी ते सुद्धा याच्यामध्ये सहभाग होतील आणि सहभाग होताना त्यांना आपण पूर्णपणे मोफत त्यांना आपण शिकवत आहोत. परंतु या जे काही गोष्टी आपण करत आहोत त्याला बऱ्याच गोष्टी आपण सिस्टीम वेगवेगळ्या गोष्टीचा आपण वापरत आहोत. त्या सिस्टीमसाठी थोडाफार खर्च नक्कीच आहे. तर प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन म्हणून आपण एक साधारणपणे ₹100 आपण घेणार आहोत आणि तुमचा एक रेफरन्स कोड वापरून कदाचित त्यांना ते ₹80 एवढंच त्यांना द्यायचं आहे. आणखी वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या पुढे तुम्हाला आपण नक्कीच सांगू. फक्त एवढंच सांगू शकतो की या उपक्रमात तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर काम करावं आणि इरा रांगोळी आर्ट्सचा आपला परिवार जो आहे तो ऑलरेडी भारताबाहेरसुद्धा गेलेला आहे. परंतु आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या खेड्यात आपल्याला जायचं आहे. लोकांना रांगोळीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. रांगोळी हे प्राथमिक स्वरूप आपण घेत आहोत. याच्यापुढे वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन आपण पुढे आखणार आहोत आणि त्या संदर्भात तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये नक्कीच काम करणार आहे. कारण मला अक्षरशः म्हणजे भारतातून वेगवेगळ्या ठिकाणून फोन येतात. त्यांना रांगोळीच्या गोष्टी त्यांना रिक्वायरमेंट असतात. क्लासेस असेल कदाचित ते आणखी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी असतील. प्रत्येक ठिकाणी जाणं आपल्याला खरंच शक्य होत नाही. परंतु ते आपण प्रयत्न करत आहोत की एक प्रतिनिधी म्हणून तुम्हीसुद्धा इरा रांगोळी आर्ट्सबरोबर पुढे काम करावं आणि हा एकंदरीत उपक्रम तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जावा आणि कदाचित या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा तुमच्याकडे कदाचित एखादा आपण जिल्हा एखादा तालुकासुद्धा तुम्हाला आपण सांगू की या तालुक्यात तुम्ही पुढे जाऊन वेगवेगळ्या संदर्भातलं काम करायचं ते कसं आहे काय आहे हे पुढे तुम्हाला आपण नक्कीच सांगू. आशा करत आहोत की जे काही तुम्हाला आत्ता मी सांगितलं या गोष्टी तुम्हाला खूप छान वाटल्या असतील. ऐकायलाच खूप छान वाटले असेल. प्रत्यक्षामध्ये जेव्हा या गोष्टी उतरतील त्या खूप वेगळ्या पद्धतीने नक्कीच असतील. तुम्ही याच्यामध्ये नक्कीच काम करावं असं मला तरी मनापासून वाटतं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये काम नाही केलं तर कदाचित आणखी कोणतरी काम करेल. कदाचित तुमच्या आधी ती व्यक्ती तिथं पोहोचेल आणि नंतर तुम्हाला असं वाटेल नको की अरे मी खूप जवळून सरांबरोबर काम केलेलं आहे बघितलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस मला शक्य नव्हतं किंवा मी तेवढं सिरियसली घेतलं नाही. त्याच्यामुळे मला आत्ता त्या गोष्टीचं जरा कुठेतरी वाईट वाटेल नंतर. त्याच्याऐवजी आत्तापासूनच तुम्ही त्या संदर्भातलं काम करा. कसं करायचं आहे काम काय करायचं आहे काम ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आपण पुढे नक्कीच सांगू. आय होप की तुम्हाला खूप छान वाटलं असेल आत्ता आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढे नक्कीच आपण सांगू. धन्यवाद.